रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी
संतांचा महिमा तो बहु दुर्गम संतांचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही संतांचा महिमा तो बहु दुर्गम संतांचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही बहुधड जरी झाली म्हैस गाय बहुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनु तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमा येईल कळे तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमा येईल कळो बहुत झाडा जरी झाली म्हैस गाय बहुत झाडा जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनु तरी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार संताचा महिमा तो बहु दुर्गम संतांचा महिमा तो बहु दुर्गम संतांचा महिमा तो बहु दुर्लभ 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 संतांचा महिमा तो बहु दुर्गम संतांचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम
संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू. विठ्ठल नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानन्दमीशमानन्दी वल्लभम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी, पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी, श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी, श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी. तया पाद पदमी नमन दया पाद पद्मे नमन दया पाद पद्मे नमन. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा.
योगेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांचे हे सारस्वताचे गोड तुम्हीच लाविली जे झाड तरी अवधाने अमृते वाड शिंपुनी जे काषाय वस्त्रं करदंडधारिणीं कमंडलो पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषयित भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदितसे न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई ज्ञानेशंच ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेव दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्रनिवासिनं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराजचतुष्टयं सेवेलागे सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावार करी संतांचा यावार करी संतांचा यावार करी हे पायावरी वार करी संतांचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही येथे बहु दुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू सेवेला उपस्थित केलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्य मूर्ती वैराग्य राग रसिक
वैराग्य महामेरू, अलौकिक कल्पना भास्कर, वाणी सम्राट, वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान छत्रपती शिवरायांचे धर्मगुरु, देहूचे सुप्रसिद्ध साधू, जगतवंद्य, जगद्गुरु, श्रीमंत, श्री संत तुकाराम महाराज यांचा आहे. आणि प्राप्त अभंगात श्री तुकोबाराय संतांचा महिमा प्रतिपादन करतात. विठ्ठल विठ्ठल समस्त ग्रामस्थ मंडळ तरडगाव आणि पंचक्रोशीतील सर्वच भाविक भक्तांच्या सहयोगानं, सहभागानं, समर्पणानं, आत्मसमर्पणानं, प्रेरणेनं, श्रद्धेनं, विश्वासानं, आपुलकीनं, एकीनं, निष्ठेनं संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथ सम्राज्ञी भगवती राजराजेश्वरी अखिल वारकऱ्यांच्या गळ्यातलं असणारं मंगळसूत्र श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सोहळ्यातील आजच्या दिवसाची हरिकीर्तनाची पुष्पसेवा या ठिकाणी, या गावात, या माऊलींच्या गावात अनेक थोर कीर्तनकार येत असताना माझ्यासारख्या सामान्य वारकऱ्याकडं कुणाचं लक्ष गेलं असावं, त्याच्या चरणी माझं दंडवत. विठ्ठल संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. अभंग 3 चरणाचा आहे. 3 चरणाच्या अभंगातून तुकोबाराय 4 गोष्टी सांगतात. 1, तुकोबाराय संतांच्या महिमेचं शब्दाती तत्व सांगतात. तुकोबाराय संतांच्या महिमेचं उपमाती तत्व सांगतात. तुकोबाराय संतांच्या महिमेचं दुर्गमत्व सांगतात. आणि 4, तुकोबाराय संतांच्या महिमेचं स्वानुभव गम्यत्व सांगतात. विठ्ठल अभंग 3 चरणाचा आहे. 3 चरणाच्या अभंगातून तुकोबाराय किती गोष्टी सांगतात? पटपट बोला. किती सांगतात? 4 सांगतात. संतांचं दुर्गमत्व, शब्दाती तत्व, उपमाती तत्व आणि स्वानुभव गम्यत्व. तुकोबाराय बोलतात, संतांचा महिमा तो बहु दुर्गम. संतांचा महिमा,
सहजासहजी जीवाला कळत नाही. यात मला फारसं आश्चर्य वाटत नाही. संतांचा महिमा देवाला सुद्धा कळत नाही. आता मात्र मला थोडं आश्चर्य वाटलं. संतांचा महिमा देवाला का कळत नाही त्याचं कारण सांगतो. संतांचा महिमा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं वर्णन केलाय. संतांचा महिमा वेगळ्या वेगळ्या अंगानं वर्णन केलंय. एक, संतांच्या नामाचा महिमा वेगळा. संतांच्या चरणरजाचा महिमा वेगळा. संतांच्या दृष्टीचा महिमा वेगळा. संतांच्या आलिंगनाचा महिमा वेगळा. संतांच्या भूमीचा महिमा वेगळा. संतांच्या भूमीतील वृक्षाचा महिमा वेगळा. संतांच्या ग्रंथाचा महिमा वेगळा. संतांच्या पंथाचा महिमा वेगळा. संतांच्या स्वरूपाचा महिमा वेगळा. संतांच्या शक्तीचा महिमा वेगळा आणि संतांचा महिमा वेगळा. विठ्ठल विठ्ठल पहिला कोणता सांगितलं? किती लक्ष आहे आपल्या कीर्तनात बारकाव्यानं. हा, अगदी बरोबर. नामाचा महिमा, संतांच्या नामाचा महिमा. संतांच्या नामाचा महिमा. संतांचं नाव तुम्ही तुमच्या मुखारविंदानं घेतलं तरी सुद्धा पुण्य प्राप्त होतं. पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनांची नावे, घेता सज्जनांची नावे, घेता सज्जनांची नावे, घेता सज्जनांची व्हावे. घेता सज्जनांची नावे. संतांचं नाव तुम्ही तुमच्या मुखारविंदानं घेतलं तरी सुद्धा पुण्य या. पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनांची नावे. संतांच्या नावानं इष्ट प्राप्ती होतेच, यात मनात संदेह नाहीये. पण संतांच्या नामानं अनिष्ट निवृत्ती सुद्धा होते. तुका म्हणे पापे जाती संतांची आज घेते. म्हणजे काही साधनानं इष्ट प्राप्ती होते तर काही साधनानं अनिष्ट निवृत्ती होते. बारकावे नाही का तरच कळेल बरं कीर्तन. गुरुवर्य आदरणीय तात्यांच्या मुखातलं वाक्य आहे. तात्या बोलतात, कीर्तनात विनोद असावा, विनोदात कीर्तन नसावं. विठ्ठल विठ्ठल. संतांच्या नामानं इष्ट प्राप्ती होतेच, पण संतांच्या नामानं अनिष्ट निवृत्ती सुद्धा होते. म्हणजे काही साधनांना इष्ट प्राप्ती होते तर काही साधनांना अनिष्ट निवृत्ती होते.
काही साधनांना अनिष्ट निवृत्ती होते, इष्टप्राप्ती होत नाही. काही साधनांना इष्टप्राप्ती होते, अनिष्ट निवृत्ती होत नाही. काही साधनांना इष्टप्राप्ती होत नाही आणि अनिष्ट निवृत्ती होत नाही. आणि काही साधनांना इष्टप्राप्ती होते आणि अनिष्ट निवृत्ती होते. या जगात केवळ संतांचंच नाव असंय की ते संतांचं नाव तुम्ही तुमच्या मुखानं घेतल्यानंतर इष्ट प्राप्ती सुद्धा होते आणि अनिष्ट निवृत्ती सुद्धा होते. विठ्ठला विठ्ठला किंबहुना काही साधन हे पुण्योत्पादक असतात, तर काही साधन पापनिवर्तक असतात. काही साधन पापनिवर्तक असतात, पुण्योत्पादक नसतात. काही साधन पुण्योत्पादक असतात, पापनिवर्तक नसतात. काही साधन पुण्योत्पादकही नसतात, पापनिवर्तकही नसतात. पण या जगाच्या पाठीवर केवळ संतांचंच नाव असंय की ते संतांचं नाव तुम्ही तुमच्या मुखानं घेतल्यानंतर ते पुण्योत्पादकही आहे आणि पापनिवर्तकही आहे. विठ्ठल ज्ञानदेव म्हणता माया, ज्ञानदेव म्हणता माया, ज्ञानदेव म्हणता माया, ज्ञानदेव म्हणता गेली समोर वेलया, गेली समोर वेलया, गेली समोर वेलया, गेली ज्ञानदेव म्हणता माया, गेली समूळ विलया. किंबहुना संतांच्या नामाचा अजून महिमा काय? तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय. किंबहुना संतांच्या नामाचा अजून महिमा काय? या नागळती दोष कळी काळाची, नागळती दोष कळी काळाची, नागळती दोष कळी काळाची, नागळती दोष कळी काळाची. रामवेदांच्या नामे करिता घोष, रामवेदांच्या नामे करिता घोष, रामवेदांच्या नामे करिता घोष, रामवेदांच्या नामे करिता घोष.
काळाचे निळामणी त्यांच्या नामे करिता घोष आणि ना कळती दोष कळी काळाचे किंबहुना संतांच्या नामाचा अजून महिमा काय ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड वदनीवरी किंबहुना ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करीतो सर्वज्ञ ज्ञानाज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा ज्ञानाग्निनी पापे जळे ज्याची आज्ञा हा संतांच्या नामाचा महिमा आहे विठ्ठला विठ्ठला दुसरा संतांच्या चरणरजाचा काय महिमा आहे वासनेचे बीज जडोनी जाय वासनेचे बीज जडोनी जाय वासनेचे बीज जडोनी जाय वासनेचे बीज संत चरण राज लगता सहज वासनेचे बीज जळूनी जाय संत चरण रज लागता सहज सहज सहजगत्या सहजरित्या सकळ दुःखाची कारण असणारी वासना त्या वासनेचं बीज सुद्धा जळून जात वासनेचे बीज जळून जा एवढंच नाही जगाचा चालक मालक भगवान श्री पांडुरंग परमात्मा सुद्धा संतांच्या चरण रजाला वंदन करतो देवईची रज चरणीची माते धावत चालते मागे मागे एवढंच नाही भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा नामदेवरायांच्या पाठीमाग लागायचे कशाला नामयाच्या पाठी चाले केशीराज नामयाच्या पाठी चाले केशीराज नामयाच्या पाठी चाले केशीराज नामयाच्या पाठी चाले केशीराज लागावया रज चरणीची नामयाच्या पाठी चाले केशीराज लागावया रज चरणीची नामयाच्या पाठी चाले केशिराज कशाला लागावया रज चरणीची हा संतांच्या चरण रजाचा महिमा आहे संतांच्या दृष्टीचा काय महिमा आहे माऊलींना विचारलं माऊली ज्ञानेश्वरी सारखा पवित्र अलौकिक आणि जगाच्या साहित्याला गवसणी घालणारा ग्रंथ लिहायला एवढा अभ्यास केला कधी काय विचारलं माऊलींना ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहायला एवढा अभ्यास केला
कधी माऊली तुम्ही कोणत्या शाळेत गेलते का? माऊली तुम्ही कोणत्या कॉलेजला गेलते का? माऊली तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश केलता का? माऊलीनं फार गोड उत्तर दिलं. माऊली बोलतात, आमच्या काळात भाकर खायची सोय नव्हती. काय म्हणले माऊली? भाकर खायची सोय नाही आणि शाळा कॉलेजची काय भाषा करता? मग माऊली ज्ञानेश्वरी सारखा आजोड ग्रंथ लिहिण्याकरता एवढा अभ्यास केला कधी? माऊलींना उत्तर दिलं. माऊलींचं उत्तर फार मार्मिक या. उत्तर बारकावे नाही का? माऊली बोलतात, माझ्या नजरेसमोर एवढ्या उंचीची माणसं बसली होती की त्यांच्या नजरेतूनच माझ्या मुखात ज्ञान प्रसवत गेलं. ओवी सांगतो ऐका. तुमची दिठीवीची ओले सासिल नले प्रसन्नतेचे मळे ते सावली देखोने लोळे श्राम तुझे मी. हा संतांच्या दृष्टीचा महिमा आहे. विठ्ठल विठ्ठल संतांच्या आलिंगनाचा काय महिमा आहे? आलिंगना गडे आलिंगना गडे सगळेच अभ्यासू गायक आहेत. आदरणीय आबा, आदरणीय दादा महाराज, केतन महाराज या सगळ्यांच्या सुरेल आवाजामध्ये या बेसुराला आज उभं केलंय बर का. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. ह्या चरणाचा जरासा बारकाव्याने विचार केला तर तुकोबराय बोलतात मोक्ष आलिंगनानं मिळतो. पण वेदांतात सांगितल्याप्रमाणे मोक्ष आलिंगनानं मिळत नाही. मोक्ष
ज्ञानानं मिळतो. याला प्रमाणित ज्ञाने विन मोक्ष नाही हा सिद्धांत. शब्द काय शेवटचा? सिद्धांत. शब्द काय शेवटचा? सिद्धांत. सिद्धांत कशाला म्हणतात ऐका? ज्याच्या तीनही कालात प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स, ज्याच्या तीनही कालात यत किंचितही बदल होत नाही, त्याचं नाव आहे सिद्धांत. विठ्ठल शास्त्रकार बोलतात, ज्ञानात एव तू कैवल्यम, मोक्ष ज्ञानानं मिळतो. मग आता मोठी फार पंचायत झाली. मोक्ष आलिंगनानं मिळाला हे खरं मानायचं की मोक्ष ज्ञानानं मिळाला हे खरं मानायचं? माझं वाक्य खाली बसलेल्या श्रोत्यांना बारकावे नाही का? मोक्ष आलिंगनानं मिळाला हे खरं मानायचं की मोक्ष ज्ञानानं मिळाला हे खरं मानायचं? वाक्य परत एकदा ऐका. मोक्ष आलिंगनानं मिळत नाही, मोक्ष ज्ञानाने, ज्ञानाने आणि ज्ञानानेच मिळतो. मग आलिंगनानं मिळाला याची वाट काय? माझं वाक्य परत बारकावे नाही. मोक्ष आलिंगनानं मिळत नाही, मोक्ष ज्ञानानेच मिळतो. मग आलिंगनानं मिळाला याची वाट काय? तर तो संतांचा महिमा आहे. विठ्ठल ऐसा संतांचा महिमा. ऐसा शब्दाला भाऊ प्रतिप्रश्न केला की तयार होतो. कैसा? कैसा संतांचा महिमा. मग त्या शहाण्याला उत्तर द्यायचं, आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे. हा, ऐसा संतांचा महिमा. विठ्ठला 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 हा झाला संतांच्या आलिंगनाचा महिमा. संतांच्या भूमीचा काय महिमा? सकळ तीर्थांचे माहेर, भूवैकुंठ निर्विकार, होतो नामाचा गजर, असुर काळ कापती. किंबहुना धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते. आणि आपल्या पाठांतरातलं एक प्रमाण आहे, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. अजून एक प्रमाण आहे, जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देश. महाराज, जेथे वैष्णवांचा वास आहे तीच भूमी आणि तोच देश धन्य आहे. नवे नवे मी माझे शब्द माघारी घेतो. तीच भूमी आणि तोच देश धन्य आहे जेथे वैष्णवांचा वास आहे. विठ्ठल संतांच्या भूमीत वृक्षाचा काय महिमा? संतांच्या वृक्षाचा महिमा सामान्य समजू नका. माझ्यापेक्षा या व्यासपीठावर
वयानं, ज्ञानानं, अनुभवानं ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमच्या समोर माझ्यासारख्या आडाण्यानं काय बोलावं? तुम्ही जर कधी आळंदीला गेला, माऊलींच्या समाधीच्या दर्शनानंतर तुम्ही एका वृक्षाच्या दर्शनाकरिता जाता, त्या वृक्षाचं काय नाव आहे? तुम्ही बोलताय पण हळूहळू बोलताय. रागावलंय का माझ्यावर? काय चुकलंय का माझं? का आळंदीलाच गेला नाही? काय नाव आहे? आजान वृक्ष. अगदी बरोबर. त्या आजान वृक्षाखाली काही माणसं ज्ञानेश्वरीचं, गीतेचं, गाथ्याचं, कुठल्याही ग्रंथाचं पारायण करताना तुम्हाला दृष्टोत्पत्ती सापडते. आजान वृक्षाचा महिमा सामान्य समजू नका. आजान वृक्षाची पाने जाण, आजान वृक्षाची पाने जाण, आजान वृक्षाची पाने जाण, आजान वृक्षाची पाने जाण, जो भक्षुनी करील अनुष्ठान, जो भक्षुनी करील अनुष्ठान, जो भक्षुनी करील अनुष्ठान, जो भक्षुनी करील अनुष्ठान, तया साध्य होईल ज्ञान. येथा संशय नाही, येथा संशय नाही, तया साध्य होईल ज्ञान. येथ संशय नाही, येथ संशय नाही. आजान वृक्षाची पाने जाण, जो भक्षुनी करील अनुष्ठान, तया साध्य होईल ज्ञान. इथं डाऊट घ्यायचा, एथ संशय. महाराज, वेड्यातला वेडा माणूस, मंदातला मंद माणूस नव्हे नव्हे आबा तरड गावात कोण्याच कामाचा नाही अशा जरी माणसाला धरून निहून तुम्ही त्या झाडाखाली निहून बसवलं आणि त्यानं त्या झाडाखाली जाऊन ज्ञानेश्वरीची अनुष्ठानपूर्वक पारायण केली, तर तो सुद्धा या जगातला सर्वश्रेष्ठ विद्वान ठरू शकतो. हा महिमा त्या वृक्षाचा आहे. हो, आजान वृक्षाची पाने जाण. संतांच्या ग्रंथाचा काय महिमा आहे? संतांच्या ग्रंथाचा महिमा सामान्य समजू नका. तुम्ही रोज ज्ञानेश्वरी वाचत असाल, सप्ताह सोडून, सप्त्यात बी काय कमी आहे, लय वाईट अवस्था आहे. तुम्ही रोज ज्ञानेश्वरी वाचत असाल तर ती ज्ञानेश्वरी तुम्हाला सामान्य ठेवत. माऊलींची ओवी सांगतो ऐका. मनोनी मने काया वाचा, जो सेवकू होई एचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती कै विठाल विठाल. हा झाला संतांच्या ग्रंथाचा महिमा.
संतांच्या पंथांचा महिमा काय तेनेची पंथे चालू जाता संतांच्या पंथांचा महिमा काय तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही किंवा स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाव विठ्ठल. संतांचा महिमा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं वर्णन केलंय. संतांचा महिमा वेगळ्या वेगळ्या अंगानं वर्णन केलंय. संतांचा महिमा आपण आपल्या वाणीनं वर्णन करू शकत. काय वाणू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीतसे. मराठी व्याकरणात काही तत्व आहेत. त्यातली प्रमुख 3 तत्व आहेत. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी. तसं तर 24 तत्व आहेत. माऊलीची परिभाषा आहे का हे 24 तत्वाचे कुटुंब घर वस्तीचे. पण ह्यातली प्रमुख 3 तत्व आहेत. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी. ह्यातलं जे द्वितीय क्रमांकाचं तत्व आहे ते वाणी नावाचं तत्व आहे. ते स्त्री नावाचं तत्व आहे. अधिक बोलकं तत्व आहे. त्या स्त्री नावाच्या वाणी नावाच्या तत्वाला अधिक बोलायला प्रिय आहे, अधिक संभाषण प्रिय आहे. प्राचार्य वैकुंठवासी गुरुवर्य मामासाहेब दांडेकर असे बोलायचे, अधिक अधिक बडबड करणारं तत्व म्हणजे ह्यांचं वाणी नावाचं तत्व. कल्पना करा, जर तुम्ही कधी वारीला गेला आणि वारीला गेल्यावर तुम्ही एका खोलीत 50 माणसं उतरावा आणि एका खोलीत 2च बाया उतरावा. त्या बायका रात्रभर बोलत बसतात. का बोलतात? कारण ह्यांच्या वाणी नावाचा स्वभाव आहे. अधिक बडबड करणं ह्यांच्या वाणी नावाचा स्वभाव आहे. मग त्या वाणी नावाच्या स्वभावाला श्री तुकोबारायांनी थोडस जरा संतांच्या वर्णनाकडे लावलं आणि संतांच्या वर्णनाकडे लावल्यानंतर वाणी नावाचं तत्व थकून गेलं. एकदा माणूस थकला की त्याला पाया पडल्याशिवाय पर्याय राहत नाही. मस्तक ठिंगणा करी संतांच्या चरणा. मग तुकोबारायांनी सांगितलं, आम्ही तुम्हाला तुमच्या आवडीचं काम दिलं आणि तुम्ही का थकलात? मी तर तुम्हाला तुमच्या आवडीचं काम दिलं तर तुम्हाला अधिक संभाषण प्रिय, अधिक बोलायला प्रिय. मग तुम्ही का थकलात? त्या प्रसंगाला वाणी नावाच्या तत्वानं उत्तर दिलं. वाणी नावाचं तत्व म्हणालं, आम्ही आमच्या वाणीनं संतांचा महिमा वर्णन करू शकत. का वर्णन करू शकत नाही? अहो तुकाराम महाराज, संतांचा महिमा दुर्गमया. अभंगाचं पहिलं चरण. संतांचा महिमा, संतांचा महिमा तो बहु दुर्गम. संतांचा महिमा, संतांचा
ज्यांना अवघी 25-25, 30-30 वर्ष परमार्थामध्ये घालवली अशी माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे गुरुजी सुळबाबा बोलतात, परमार्थात जराशी वाट पाहायला शिकलो पाहिजे. ऐका ऐका, जो परमार्थात वाट पाहायला तयार नसतो त्याची वाट लागल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विकास महाराज, सातारी भाषेत एक म्हण आहे, पी हळद आणि हो गोरी. असं परमार्थात चालत. परमार्थात जरा संयम लागतो, थोडी वाट पाहावी लागते. असो, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही थे. काही गोष्टी मिळणं अवघड आहे, तर काही गोष्टी कळणं अवघड आहे. काय काय मिळणं अवघड आहे. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. संत मिळणं अवघड आहे. ऐका, नामस्मरण करण्याची सद्बुद्धी होणं सुद्धा बोला बोला अवघड आहे. चांगलं चिंतनीय कीर्तन श्रवण करण्याची सद्बुद्धी होणं सुद्धा अवघड आहे. इंग्रजी तत्वज्ञानात एक लुसी नावाचा तत्ववेत्ता होऊन गेला. तो असं बोलायचा, एखादी वस्तू जर तुम्हाला मिळाली, पण मिळालेली वस्तू जर तुम्हाला कळली नाही, तर ती वस्तू न मिळाल्याच जमा असते. विठ्ठल म्हणून वस्तू मिळणं महत्वाचं नसतं, त्या वस्तूचा महिमा कळणं महत्वाचं असतं. काही गोष्टी मिळणं अवघड आहे, काही गोष्टी कळणं अवघड आहे. काय काय कळणं अवघड आहे? ऐका, द्रुपश्य चित्तम कृपणश्य वित्तम मनोरथम दुर्जनम मानवाना, स्त्रियश्च चरित्रम पुरुषस्य भाग्यम कुतोर्जानार्मी देवाः. या गोष्टी देवाला सुद्धा कळत नाही. एक नृपश्य चित्तम. नृप म्हणजे राजा. नृप म्हणजे काय बोला, झोपले की काय? नृप म्हणजे राजा. राजाच्या चित्तात काय चालूया याचा अंदाज कधीच लागत नाही. राजा कधी फाशीवर देईल हे बी माहित नाही, आणि त्याला कधी दया येईल आणि कधी सोडून देईल हे बी माहित नाही. म्हणून ऐका, मला सांगा, 8 नोव्हेंबर 2016 ह्या तारखेला काय झालं बरं? नोटाबंदी. अगदी हुशार आहे बरं तुम्ही. नोटबंदी झाली. काय झाली? नोटबंदी. मला सांगा, 7 नोव्हेंबरला स्वप्नात तरी वाटलं होतं का उद्या असं होणार आहे? मला सांगायचंय काय, राजाच्या चित्तात काय चालूया याचा अंदाज कधीच लागत. नृपश्य चित्तम कृपणश्य वित्तम. कृपण म्हणजे कंजूष आणि वित्त म्हणजे पैसा. कंजूष माणसांजवळ किती पैसा आहे याचा अंदाज कधीच लागत नाही. काही काही माणसांचं स्वप्न असतं आयुष्यभर नादानिक जीवन जगायचं आणि मरताना मात्र श्रीमंत म्हणून मरायचं. म्हणजे मेल्यावर गावातल्या माणसांनी म्हटलं पाहिजे, आमच्या गावातला श्रीमंत मेला. कृपणश्य वित्तम मनोरथम दुर्जनम मानवाना. दुर्जन माणसाच्या मनात काय चाललंय याचा अंदाज कधीच लागत
मरणालाही न घाबरणारे तुकोबराय दुर्जन माणसांना घाबरतात. तुकोबराय बोलतात, दुर्जनाचा भला नव्हे अंग संग, बोलिला से त्याग देशाचा त्याग. मला बरेच दिवस अंग संग शब्दाचा अर्थ कळाला नव्हता. म्हणून मी बाबांना विचारला, मला सांगा मावशी, द्या लक्ष माझ्याकडे बारकाव्यानं, नका रागानं बघू माझ्याकडं. कोळसा पाहिलाय का? हो तरी म्हणा, नाहीतर नाही तरी म्हणा. कोळसा पाहिलाय का? पाहिलाय. कोळसा गार चांगला की गरम चांगला? गार चांगला. बाबा, कोळसा गार चांगला की गरम चांगला? गरम चांगला. बर, ठीक आहे. मावशी, कोळसा गार चांगला की गरम चांगला? बोलताय पण हळूहळू बोलताय, जरा आवाज येऊ द्या. नुसतं असं असं करू नका हो, बोला. कोळसा गार चांगला की गरम चांगला? हा, गार चांगला. आता बोला की जरा मोठ्यानं. सगळं तुम्हाला माझ्याकडनंच काढून घ्यायचंय वाटतं आज. आता ऐका, कोळसा गारही चांगला नाही आणि गरमही चांगला नाही. अहो, गार हातात घेतला की अंग काळ करतय आणि गरम हातात घेतला की चटका देते, भाजतय. तसाच आहे दुर्जन. दुर्जन तसाच आहे. दुर्जनाशी तुम्ही मैत्री कराल तर दुर्जन तुमचे विचार घाण करायचं काम करतो, आणि दुर्जनाशी तुम्ही शत्रुत्व कराल तर दुर्जन तुमचं जीवनच संपवतो. विठ्ठला 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 मनोरथम दुर्जनम मानवानां स्त्रियेश चरित्रम. स्त्रीचं चारित्र्य देव सांगू शकत नाही. पुरुषस्य भाग्यम, पुरुषाचं भाग्य देव सांगू शकत नाही. का? कुतूर जाणार मी देवा. या गोष्टी देवाला सुद्धा कळत नाहीत. म्हणून काही गोष्टी मिळणं अवघड आहे, काही गोष्टी कळणं अवघड आहे. एक वेळ संतांच्या शक्तीचा महिमा सांगणं सोपं जाईल, पण संतांच्या स्वरूपाचा महिमा सांगणं अवघड आहे. शक्तीचा काय महिमा सांगाल? रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. आदरणीय भाऊ, ज्ञानोबरायन रेड्याच्या मुखातून वेद बोलविला. ज्ञानोबरायन रेड्याच्या मुखातून वेद बोलविला. याच्यावर बऱ्याच रेड्यांचा विश्वास बसला. मी म्हणतो विश्वास बसावा तरी काय म्हणून. एखादी व्यक्ती पुढं गेलेली भावकीला कसं बरं वाटेल, म्हणून माझे गुरुजी भावकीची गोड व्याख्या करतात. बर, गुरुजी म्हणतात या कलियुगात सगळ्यात जास्त खतरनाक काय असेल तर तिचं नाव आहे भावकी. अत्यंत खतरनाक आहे, जिच्याशिवाय मरता बी येत नाही आणि जी नीट सुखानं जगू पण देत नाही, तिचं नाव भावकी. विठ्ठला 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 काही गोष्टी मिळणं अवघड आहे, काही गोष्टी कळणं अवघड.
महाराज, एखादा व्यक्ती स्वप्रयत्नानं, स्वकष्टानं, स्वज्ञानानं, स्वबळानं, स्वकर्तृत्वानं, स्वहिमतीनं सामान्य पदावरून असामान्य पदावर जातो. पण सामान्य पदावरून असामान्य पदावर गेल्यानंतरही ती व्यक्ती सामान्यपणाने कधीच वावरत नाही. पण एखादी व्यक्ती स्वप्रयत्नानं, स्वकष्टानं, स्वज्ञानानं, स्वबळानं, स्वकर्तृत्वानं, स्वहिमतीनं सामान्य पदावरून असामान्य पदावर जाते आणि सामान्य पदावरून असामान्य पदावर गेल्यानंतरही ती व्यक्ती सामान्यपणानेच वावरते. हे त्या व्यक्तीचं असामान्यपण असतं. विठ्ठल विठ्ठल मग संतांच्या चरित्राची वारंवार निंदा का करण्यात आली? तर संतांचं चरित्र निंदनीय आहे म्हणून नाही. प्राचार्य, वेदांत वाचस्पती, काव्यतीर्थ, श्री गुरु वैकुंठवासी जगन्नाथांना पवारांचं एक वाक्य सांगतो. श्री गुरु अण्णा असे बोलायचे, संतांच्या चरित्राची वारंवार निंदा करण्यात आली. संतांचं चरित्र निंदनीय आहे म्हणून नाही, तर पाहणारे जरा मंद आहेत म्हणून. विठ्ठल संत कोणाला म्हणावा का? जो कधीच घराच्या बाहेर पडला नाही त्याचं नाव जीव या. त्याचं नाव काय? जीव. जो घराच्या बाहेर पडला आणि चालायला सुरुवात केली तो साधक या. तो कोण या? साधक आहे. घर सोडलं, तरडगावच्या रस्त्यानं चालायला सुरुवात केली, मुक्कामाला पोहोचला, तो मुक्त या. तो कोण या? मुक्त आहे. घर सोडलं, चालायला सुरुवात केली, मुक्कामाला पोहोचला आणि आपण ज्या रस्त्यानं आलोय त्या रस्त्यानं अजून कोण येतय का? आणि येत असेल तर त्यांना आणण्याकरता जे मुक्काम सोडून पुन्हा माघारी आले त्यांचं नाव संत. विठ्ठल यापेक्षा सोपा आहे का? जो कधीच काशीला गेला नाही त्याचं नाव जीव या. जो काशीला गेला, काशीत राहिला तो साधक आहे. जो काशीला गेला, काशीत राहिला, काशीची सगळी माहिती घेतली तो मुक्त आहे. काशीला गेला, काशीत राहिला, काशीची सगळी माहिती घेतली आणि ती सगळी माहिती घेऊन जो तुम्हा आम्हाला तरडगाव मध्ये सांगायला आले त्यांचं नाव संत. विठ्ठल मी यापेक्षा सोपं सांगतो. यापेक्षा सोपं, ज्यांच्या ताब्यात जन्म मरण नाही ते जीव आहेत आणि ज्यांच्या ताब्यात जन्म मरण आहेत ते संत आहेत. विठ्ठल विठ्ठल दृष्टांत सांगितलं नाही, दृष्टांत सांगतो. एका मनुष्याच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता. त्या मनुष्यानं तरड गावातल्या सर्व स्त्रियांना हळदी कुंकवाचं आमंत्रण दिलं. हळदी कुंकवाचा दिवस उजाडला आणि सगळ्या स्त्रिया हळदी कुंकवा करता त्या मनुष्याच्या घरी येऊ लागल्या. तो मनुष्य सगळ्या स्त्रियांचं स्वागत करण्याकरता गेटवरती उभा आहे. सगळ्या तरड गावातल्या स्त्रिया येत आहेत आणि तो मनुष्य स्वागत करतोय.
तेवढ्यामध्ये तिथे एक महिला येते आणि तिच्या काकेला तिचं गोंडस गोजीरवानं बाळ असतं. गेटवर येते, मालक त्या दृश्याला पाहतो आणि मालक त्या बाईला म्हणतो, ओ बाई, कुठं चाललात? हळदी कुंकवाचं आमंत्रण फक्त तुमच्या एकटीलाच होतं, या बाळाला कशाला आणलं? ठेवा ते बाळ खाली आणि चलात. पहिल्या दरवाजावर गेला तर देवयानी साडी, दुसऱ्या गेला पैठणी, तिसऱ्या दरवाजावर गेला काटा पदराची साडी. बारकाव्या नाही का, त्या मातृशक्तीनं फार गोड उत्तर दिलं. ती मातृशक्ती बोलली, अरे बाबा, माझ्या सोन्यासारख्या लेकराला गेटवर सोडून मी तुझ्या साड्या घालून करू तरी काय? तरड गावातल्या सर्व सुज्ञ श्रोत्यांना मला एक वाक्य सांगायचंय. एवढंच वाक्य लक्षात ठेवा, दुसरं काही लक्षात ठेवू नका. वाक्य ऐका. आईला प्रसन्न करायचं असेल तर आईच्या बाळाला सांभाळा. आईला प्रसन्न करायचं असेल, आईच्या बाळाला सांभाळा. आणि देवाला प्रसन्न करायचं असेल तर देवाच्या संतांना सांभाळा. विठ्ठल विठ्ठल संत कुणाला म्हणावं? संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. महाराज, जो शांत असतो ना, जो शांत असतो त्याला साधू म्हणावं. ज्ञानी माणसं कधीच जास्त बोलत आणि अज्ञानी माणसं बोलण्याशिवाय दुसरं काहीच करत. जो शांत असतो त्याला साधू म्हणतात. नाहीतर तुकोबारायांचं गोड प्रमाण आहे, कुटुंबाचा केला त्याग, जव राग नाही गेला, भजन ते ओंगळवाने, नरका जाणे चुकेना. संत ही एक व्यक्तीच आहे, पण ती केवळ व्यक्ती नाही तर त्या व्यक्तीला आलेली ती अवस्था आहे. म्हणून ऐका महाराजजी, अवस्था येणं वेगळं आणि अवस्था आल्यासारखं दाखवणं. जे माणसं अवस्था न येता अवस्था आल्यासारखं दाखवतात त्याला शास्त्रामध्ये दंभ म्हणतात. विठ्ठल अगदी अवस्था म्हणजे काय? भाऊ घरी येणार आहे म्हणून जिजाबाईला अत्यंत आनंद झाला. ह्यांच्या माहेरचं कुत्र जरी आलं तरी ह्यांना आनंद होतो बरं का. माहेरचं कुत्र जरी आलं तरी ह्यांना आनंद होतो. अजून मी माझं वाक्य पूर्ण केलं नाही. माहेरचं कुत्र जरी आलं तरी ह्यांना आनंद होतो, पण सासरच्या कुत्र्याचं सुद्धा खपत नाही. विठ्ठल विठ्ठल अगदी भाऊ घरी येणार आहे. जिजाबाईला अत्यंत आनंद झाला. जिजाबाईने स्वयंपाकाची तयारी सुरू केली. माझा भाऊ घरी येणार आहे, माझा भाऊ घरी येणार आहे. स्वयंपाकाची लगबग सुरू झाली. तुकोबारायांनी गळ्यात विणा घातला, डोक्यावरती पागोट चढवलं आणि निघाली डोंगरावरती भजनाला. जिजाबाई म्हणल्या, महाराज, मला आज तुम्हाला डोंगरावरती डबा घेऊन यायला उशीर होऊ शकतो. एक काम करा, तासभर थांबा आणि जेवण करूनच जा. तुकोबाराय थांबले, जेवण केलं आणि निघून गेले. इकडे हिचा भाऊ घरी आला. बहीण भावाच्या गप्पा सुरू झाल्या आणि गप्पा मारता मारता वेळ निघून गेला. जिजाबाई म्हणल्या, दादा, अरे किती उशीर बोलत बसायचं, 11:15 वाजल्यात, उरक लवकर.
स्वयंपाकगार होतोय, ताट करते, जेवायला बसून गे लवकर. ताट वाढलं, भाऊ जेवायला बसला. भावानं एक घास तोंडात टाकला आणि तोंड वाकडं केलं. काय केलं? झोपले की काय पुढचे माझ्या जागेत ना? एक घास भाऊ तोंडात टाकायचा आणि तोंड वाकडं करायचं. एक घास तोंडात टाकायचा आणि तोंड वाकडं करायचं. जिजाबाई म्हणल्या, अरे दादा काय झालं? अगं काय झालं काय विचारतेस? एकाही भाजीमध्ये मीठ टाकलं, सगळे पदार्थ बेचवईत, सगळे पदार्थ आळणीत, एकाही भाजीला चव नाही. अरे काय बोलतो? आत्ता तासाभरापूर्वी माझे मालक जेवून गेले, मला एका चकार शब्दानं काही बोलले नाहीत आणि तो म्हणतो भाजीमध्ये मीठ नाही. थांब, येऊ देस त्यांना घरी. महाराज, ह्यांना नवरा जेवला याचा आनंद, भाऊ उपाशी मेला याचं दुःख. तुकोबराय घरी आले, गळ्यातला विना कुंठीला अडकवला, डोक्यावरलं पागोट दिवळीत ठेवलं, गुंगडी टाकली आणि शांत मुद्रा अवस्थेत बसली. जिजाबाई पाण्याचा तांब्या घेऊन आल्या. पाण्याचा तांब्या जोरात आदळला. तुकोबराय म्हणाले, जिजा काय झालं? काय झालं काय विचारता? सकाळी जेवलात ना? हो जेवलो ना. स्वयंपाक कसा झाला? खरं सांगू का? हो हो, अगदी खरं सांगा. तुकोबराय म्हटले, अगं जिजा, तुझं आणि माझं लग्न झाल्यापासून एवढा सुंदर स्वयंपाक कधीच झाला नव्हता ग. जिजाबाई म्हणल्या, मालक किती खोटं बोलताय. एकाही भाजीत मीठ नव्हतं, सगळे पदार्थ आळणी होते आणि तुम्ही म्हणताय सगळे स्वयंपाक चांगला झाला. तुकोबरायांनी फार मार्मिक उत्तर दिलं. तुकोबराय बोलतात, अगं जिजा मी काय खातो? काय खातो आम्ही कसया सांगा. काय खातो आम्ही कसया सांगा. खातो आम्ही कसया सांगा. तुकोबराय बोलतात, मी काय खातो आणि मी काय पितो याचं मला भान राहत नाही. याला अवस्था येणं म्हणतात. म्हणून संतांचा महिमा तो बहु दुर्गम. आणि पुढे महाराज म्हणतात, शाब्दिकाचे काम नाही. तुकाराम महाराजांच्या जीवनाचा विचार करायला गेलो तर तुकाराम महाराज अशा समाजात जन्माला आलते की ज्या समाजात जन्माला येऊन वयाच्या 60व्या वर्षी 4 वेदाची नाव पाठ होणं सुद्धा अवघड. अशा समाजात जन्माला येऊन तुकोबरायांनी वेदाचा अर्थ सांगितला. चहुवेदाचे केले विवरण, अर्थही गहन करून या. मग त्या तुकोबरायांच्या वर्णना करता शब्द तरी कुठून आणावेत? शाब्दिकाचे काम नाही थे. शाब्दिक कोणाला म्हणावाय का? जो अर्धी मराठी शुद्ध आणि अर्धी मराठी अशुद्ध बोलतो त्याला शाब्दिक बोलावं का? नाही. माऊली बोलतात, शाब्दिक कोणाला बोलावं? व्याकरणी चोखडा आणि तर्की अति गाढा, याला शाब्दिक बोलावं. मग महाराज कमीत कमी त्यांना उपमा तरी द्या म्हणजे आम्हाला कळेल. महाराज सांगतात, त्यांना उपमा देता येत नाही. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू. महाराज, संतांचं जीवन हे उपमा देण्याच्या पलीकडे जाऊन पोहोचले. किंबहुना संतांना उपमा देणं म्हणजे मोतिया भिंग देणे तैसे होईल. म्हणून बहुदुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू. बहुदुधड जरी झाली म्हैस, तरी होईल काय कामधेनू. बहुदुधड जरी झाली गाय,
तरी होईल काय कामधेनू. मला असं वाटतं या ठिकाणी तुकोबाराय शेळी विसरलेत बरं का. शेळी विसरलेत म्हणून तुकोबाराय दुसऱ्या अभंगात सांगतात, उदंड त्या गाई म्हैशी आणि शेळ्या परी त्या निराळ्या कामधेनू. महाराज सांगतात ती काही कामधेनू होत असते का? ज्ञानदेवीच्या पहिल्या अध्यायामध्ये माऊली बोलतीये, अरे ज्याची आईच कामधेनू या त्याला जगामध्ये काय अप्राप्य या. कामधेनू जयाची माये तयासी अप्राप्य काय आहे. म्हणून बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. मग महाराज आम्हाला कळणारच नाही का? कळेल, पण आधी तुम्हाला त्यांच्यासारखं व्हावं लागल. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण. 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 Yeah, yeah.
तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. असू द्या 5 मिनिटं संपलंय कीर्तन माझं. 5 मिनिटं. फार बुद्धी चालवली म्हणजे संत कळत नसतात. मी माझ्या कीर्तनात नेहमीच सांगत असतो, ज्यांची बुद्धी संथ आहे अशा जनतांना संत कळत नसतात. विठ्ठल रामकृष्ण परमहंसांचा भाचा, त्या भाच्याचं नाव आहे हृदय. काय नाव आहे? हृदय. संपूर्ण आयुष्य रामकृष्णांसोबत राहिला, पण त्याला शेवटच्या श्वासापर्यंत रामकृष्ण परमहंस कळाले. पेशव्यांच्या काळात 3.5 शहाणे होऊन गेले. किती शहाणे होऊन गेले? 3.5 शहाणे होऊन गेले. अर्धे शहाणे म्हणजे नानासाहेब फडणवीस. काय नाव त्यांचं? नानासाहेब फडणवीस. बुद्धीनं फार हुशार, तल्लक बुद्धी, चातुर्य बुद्धी, चाणाक्ष बुद्धी, पण हृदयानं जरा ढिल्ले होते. त्यांच्यामध्ये युद्ध करण्याची क्षमता जरा कमी होती. एकदा नानासाहेबांकडे एक मनुष्य हिरा घेऊन आला. काय घेऊन आला? बोला, काय घेऊन आला? पाठीमाग हिरा. आणि तो म्हटला, नानासाहेब माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझ्या हिऱ्याची परीक्षा करावी. नानासाहेब म्हणाले, ठीक आहे, तुझा हिरा खाली ठेव. हिरा खाली ठेवला आणि त्या हिऱ्यावरती एक माशी बसली. काय बसली? माशी बसली. नानासाहेब म्हणाले, एक काम कर, फुलपात्र भरून पाणी आण आणि माझी देवपूजा होईपर्यंत तुझा तो हिरा त्या फुलपात्रात ठेव, पाण्यात ठेव, माझी देवपूजा होईपर्यंत. मनुष्य मनातली मनात म्हटला, मग माझ्या हिऱ्याची परीक्षा हितच झाली. एवढं बारकाव्यानं ऐकू नका. तो हिरा नव्हता, ती खडी साखर होती. खडी साखरेला हिऱ्याचे पैलू पाडले होते. सज्जनांनो, नुसती माशी बसली तर कळालं हा हिरा नाही, ही काय या खडी साखर आहे. लई डोकं चालवली म्हणजे संत कळत नसतात. विठ्ठल महाराज संत जगाला सांगत नाहीत की आम्ही संत आहोत, आम्ही संत आहोत. आणि जगाचा एवढा अधिकार नाही की जगाला संत कळावेत. जवाहरीच्या दुकानातला हिरा कधी सांगत नाही मी हिरा आहे. जा ना तुम्ही, रासनेकडे जा, वामनहरीकडे जा, आष्टेकडे जा, सराफाकडे जा. असं कधी घडलंय का? दुकानातला हिरा तुम्हाला पाहून बाहेर आला आणि म्हणाला मी हिरा आहे, मला घेता का? हिरा कधी स्वतःची किंमत सांगत नाही. ऐका, वाक्य पुनश्च एकदा सांगतो. हिरा कधी स्वतःची किंमत सांगत नाही आणि जगाची एवढी पात्रता नाही की जगाला हिऱ्याची किंमत कळावी. विठ्ठल शेवटचे 4 वाक्य सांगतो. 4 वाक्य आणि शब्द पूजेला विराम द्या. कधी कधी मुलगा संत असतो, पण शेवटपर्यंत बापाला कळत नाही आपला मुलगा संत आहे. कधी कधी मुलगी संत असते, पण शेवटपर्यंत बापाला कळत नाही आपली मुलगी संत आहे. कधी कधी नवरा संत असतो, पण शेवटपर्यंत बायकोला कळत नाही आपला नवरा संत आहे. आणि कधी कधी
बायको संत असते पण शेवटपर्यंत नवऱ्याला कळत नाही आपली बायको संत. पहिलं उदाहरण बघा. मुलगा संत होता पण शेवटपर्यंत बापाला कळालं नाही आपला मुलगा संत आहे. कोणाचं उदाहरण आहे? बोला बोला. अगदी बरोबर, हिरण्यकशिपूचं. भक्त प्रल्हाद संत होते पण शेवटपर्यंत बापाला कळालं नाही आपला मुलगा संत आहे. मुलगी संत होती पण शेवटपर्यंत बापाला कळालं नाही आपली मुलगी संत आहे. कोणाचं उदाहरण आहे? संत मीराबाई. मीराबाई संत होत्या पण मेवाडच्या राजाला शेवटपर्यंत कळालं नाही आपली मुलगी. आणि हे सर्वांना ठाऊक आहे, नवरा संत होता पण शेवटपर्यंत बायकोला कळालं नाही आपला नवरा संत आहे. कोणाचं उदाहरण आहे? तुकोबारायांचं. अहो तुकोबाराय संत आहेत हे शेवटपर्यंत जिजाबाईला कळालं नाही. आणि शेवटचं उदाहरण आहे का, बायको संत होती पण शेवटपर्यंत नवऱ्याला कळालं नाही आपली बायको संत आहे. कोणाचं उदाहरण आहे? बोला. बोलताय पण हळूहळू बोलताय. आत्मविश्वास कमी आहे, जरा कॉन्फिडन्स कमी आहे. बोला. हा, अगदी बरोबर उत्तर बर का. संत सखूबाई. आणि जरा तत्वज्ञानातलं उदाहरण सांगतो. राणी मदालसा. राणी मदालसा संत होत्या पण शेवटपर्यंत नवऱ्याला कळालं नाही. राणी मदालसेच्या नवऱ्याचं नाव काय? बोला. जो कोणी उत्तर देईल त्याला माझ्याकडनं 500 रुपये आहेत. नाहीतर मी उत्तर देतो, तुम्ही सगळ्यांनी 500 मला द्या. काय पटतंय ती बघा. राणी मदालसेच्या पतिराजाचं नाव काय? बोला. सर्च करून सांगा. सर्च करून सांगा. ऐका, राणी मदालसेच्या पतिराजाचं नाव आहे राजा ऋतुध्वज. राजा ऋतुध्वजाला 4 मुलं झाली पण तरी कळालं नाही आपली बायको संत आहे. संत सहजासहजी जीवाला कळत नसतात. त्यासाठी तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण आणि तरीच महिमान येईल कळो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही थे. बहुदुतड जरी झाली मैसगाय तरी होईल काय कामधेनू. झालेली शब्दपूजा. वाङ्मयीन सेवा श्री मर्यादा पुरुषोत्तम रामरायांच्या, भक्तराज हनुमंतरायांच्या, भगवान शंकर परमात्म्याच्या आदी करून सर्व सकल संत मांदी आळीच्या चरणावर समर्पित करतो. झालेली शब्दपूजा सद्गुरू गुरुनाम गुरु जोग महाराजांच्या चरणावर समर्पित करतो. ज्यांच्या प्रेमळ आणि मायाळू मार्गदर्शनाखाली मला अध्यात्माचे अनमोल असे पाठ घेता आले ते माझे गुरुजी हरिभक्तीपरायण गुरुवर्य सुरेशजी महाराज सूळ यांनी आम्हाला विद्यार्थ्यांना जे काही शिकवलं ते त्यांच्या चरणावर अत्यंत नम्र भाव ठेवून समर्पित करतो. त्याचबरोबर मृदंगाचार्य पीटी मास्तर विनेकरी महाराज कोणाचं नाव घेऊ,